रत्नागिरी शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या मंगलमूर्ती सजावट स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। त्यावेळी अनेक मान्यवर अतिथींची भाषणे झाली। यावेळी गणेश भक्तांचा उत्साह अमाप होता। त्यांनी ढोल ताशांचा दणदणाट करीत, लेझिम खेळत व बाप्पा मोरयाचा गजर करत मिरवणुकीने थेट व्यासपीठावरच एंट्री केली। या मंडळातर्फे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात, चित्रकला छोट्यांसाठी स्पर्धा घेतली जातात। एक नाही अनेक उपक्रम असे आहेत की वर्षभरामध्ये ते लोकांना कळत नसतील, पण असे उपक्रम राबवले जातात। आणि हे सगळे राबवले जात असताना सगळ्यांना मनमिळावूपणाने बरोबर घेऊन काम करणारी मंडळी आहे। मी सुद्धा या मंडळामध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वासात घेऊन काम करणारी मंडळी आहे। प्रत्येकाच्या शब्दाला मान देऊन काम करणारी मंडळी आहे। म्हणून ह्या स्पर्धा आणि हे मंडळ 32वं वर्ष साजरं करत आहे। नाहीतर अनेक मंडळ येतात, 2-5 वर्ष राहतात आणि नंतर निघून जातात, परंतु 100च्या वर्षाकडे वाटचाल करणारं हे मंडळ आहे आणि असंच हे चालत राहील। आणि ह्याची परंपरा या मंडळाचे कार्यकर्ते उल्हास शेठच्या अनुयायी सगळं निश्चितपणाने पुरं करतील। उदयजी सामंतांच्या बाबतीत थोडंसं सांगावं लागेल की रत्नागिरी शहर आणि तालुक्याला नवे जिल्ह्याला चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून देऊन म्हणजे आता सांगायला हरकत नाही की विठ्ठल मंदिर संस्था म्हणून रत्नागिरी शहरात 300 वर्षापूर्वी एक संस्था आहे विठ्ठल मंदिर म्हणून। नुसता विठ्ठलाचा इथे मूर्ती उभी केली नाही, तर विठ्ठल मंदिर संस्थेसाठी 3 कोटी रुपयाचा निधी उदयजी सामंतांनी दिलेला आहे। आता चांगल्या कामाची वाहवा करायलाच हवी। म्हणजे मी भाजपचा असलो तरी त्यांच्या युतीतला आहे, त्यामुळे मला हे सांगणं गरजेचं आहे, बरोबर ना? आता दादा आणि मामा मंडळी एक झाली असं, परंतु उदयजी सामंतांचा सुद्धा चांगला वरद असतं रत्नागिरी शहरातल्या सर्व मंडळांवर, सर्व कार्यकर्त्यांवर, किंवा जिथे जिथे या चांगल्या ऍक्टिव्हिटीज चालतात सर्व दृष्टीने, म्हणजे शैक्षणिक असेल, कोणाला मदत असेल, सर्व दृष्टीने चांगला उपक्रम कुठे चालला असेल तर त्यांना त्यांच्याकडून मदत होते। असं हे कुटुंब आहे आणि या सामंत कुटुंबामुळे अनेक लोकांना त्याचा उपयोग झालेला आहे। जास्ती वेळ बोलायला नाही आहे, कारण माझ्या ताईंनी सांगितलेलं आहे की 5 मिनिटं बोला, 2 मिनिटं बोला, पण 5 मिनिटं झाली, त्याबद्दल समक्षवर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।